हे टेबल टॉप रोलिंग मिल मशीन आहे। आज आम्ही तुम्हाला ते कसे वापरले जाते ते सांगू, जिथून आम्हाला टार पॉइंट पासून बार, रॉड आणि पट्टे मिळतात। शक्ती कुठून येते हे सांगणारा हा मुद्दा आहे। आता मी तुम्हाला सांगेन आम्ही काम कसे सुरू करू। इथे आपल्याकडे एक कंटेनर आहे ज्याचा पतंग आपल्याला उघडायचा आहे आणि त्याला आपण निवडलेला धातू मिळाला आहे की नाही हे पाहावे लागेल। आम्ही सर्व अनावश्यक सामग्री रिकामी करू आणि आमच्या आवडीचे लोड धातू टाकू। पुढे आम्ही आमच्या गरजेनुसार आकार मिळविण्यासाठी रोलरवर जाऊ। आम्ही आमच्या आवडीचे बनवलेले खालील नमुने पहा। आता या चांदीच्या तुकड्याकडे एक नजर टाका। आम्ही या धातूपासून एक वायर बनवू। दिलेल्या जागेत धातू टाका आणि स्विच चालू करा। आम्ही एकामागून एक धातूंचे एकापेक्षा जास्त तुकडे अंतराळात व्यवस्थित ठेवू शकतो आणि रोलर चालू करू शकतो। रोलर वापरून अशा प्रकारे तुम्ही तुम्हाला आवश्यक तितक्या तारा बनवू शकता। आता तुम्ही MM किंवा गेज सारख्या आकारमानांवर निर्णय घेऊ शकता आणि तुमच्या आवडीच्या तारा बनवू शकता, जसे मी येथे 14 गेज बनवल्या आहे। किंबहुना आपल्या गरजेनुसार आपण त्यात बदलही करू शकतो।